थेंबा थेंबामधून येथे सामर्थ्याचा सागर व्हावा. थेंबा थेंबामधून येथे सामर्थ्याचा सागर व्हावा. विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा. स्त्री शक्तीचा जागर व्हावा. महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनी व मातांना अगदी मनापासून माझा सप्रेम नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर साजिद शहा, मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. स्वातंत्र्य आणि सुरक्षितता, आधुनिक स्त्रीसमोरील आव्हाने या विषयावर मी आपले विचार व्यक्त करीत आहे. मित्रांनो, एखाद्या राज्याला प्रगती करायची असेल तर त्या राज्याची सुरक्षितता हा पहिला मापदंड असतो. त्याला सेन्स ऑफ सिक्युरिटी असा इंग्रजीत शब्द आहे. ही सेन्स ऑफ सिक्युरिटीच आता संपत चालली की काय असा सवाल या निमित्ताने आपल्यासमोर उपस्थित होतो. मित्रांनो, विधात्याने म्हणा किंवा निसर्गाने म्हणा, या सृष्टीचे सातत्य टिकविण्याची जबाबदारी सृजनशीलतेच्या माध्यमातून मातारूपी स्त्रीला दिली आहे. दया, क्षमा, शांती, त्याग, संयम, विनम्रता अशा विविध गुणांनी स्त्रीला परिपूर्ण केले आहे. पण शोकांतिका अशी की स्त्री म्हणून जगताना स्त्रियांसमोर अनेक आव्हाने पूर्वीही होती आणि आजही आहेत. आपण अलीकडेच आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 साजरा केला. 2025च्या या जागतिक महिला दिनाची थीम होती ॲक्सेलरेट ॲक्शन. याचा अर्थ होतो कृतीला आणखी गती देऊयात. स्त्रियांचे सामर्थ्य या ओळीतूनही आपल्या लक्षात येईल. मुस्कुराकर दर्द भुलाकर खींचती है दुनिया सारी, हर एक घर को रोशन कर दे, वो शक्ती होती है नारी, वो शक्ती होती है नारी. मित्रांनो, जगभरात प्रदीर्घ काळापासून जी पितृसत्ताक समाजव्यवस्था अस्तित्वात आहे, त्या व्यवस्थेने जैविक लिंगभेदाला सांस्कृतिक लिंगभेदाचे स्वरूप दिले. आपले हितसंबंध जपण्यासाठी स्त्री पुरुष यांच्यात एक विशिष्ट सत्ता संबंध रचला. या सत्ता संबंधात स्त्रीला गौण व दुय्यम ठरविण्यात आले. स्त्रियांचा स्वभाव, तिची लक्षणे, कार्यक्षेत्रे, कर्तव्ये या पुरुष प्रधान सत्तेने निश्चित केली व स्त्रीवर लादल्या गेली. या संदर्भात फ्रेंच स्त्रीवादी लेखिका सिमॉन दी बोआ म्हणतात, वन इज नॉट बॉर्न अ वुमन, रादर वन बिकम अ वुमन. मित्रांनो, याचा अर्थ होतो स्त्री ही स्त्री म्हणून जन्माला येत नाही, तर ती तशी घडवली जाते. बोहा यांचे हे विधान म्हणजे स्त्रीवादी जाणिवेचे महत्त्वाचे प्रमेयच म्हणावे लागेल. मित्रांनो, भारतीय संविधानाने कलम 15 नुसार धर्म, वंश, जात, लिंगभेद या कारणांवरून कुणाबरोबरही भेदभाव केला जाणार नाही याची प्रत्येक नागरिकाला हमी दिलेली आहे. कलम 16 नुसार देखील सार्वजनिक रोजगारात समान संधीची ग्वाही भारतीय संविधान आपल्याला देते. बंधूंनो, संस्कृतमधील एक वचन आहे, यत्रे नारेस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, यत्रे तास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र फला क्रिया. याचा अर्थ होतो, जिथे स्त्रियांचा आदर होतो तिथे देवतांचे वास्तव्य असते आणि जिथे स्त्रियांचा अनादर होतो तिथे सर्व कार्ये हे निष्फळ ठरत असते. परंतु मित्रांनो, वास्तविकता काय आहे तर महिलांची शांतता व सुरक्षितता यामध्ये 170 देशात आपल्या देशाचा क्रमांक 148वा लागतो. मानव विकास सूचकांक 193 देशात आपला 134वा लागतो. लिंगभेदासाठी भारत 191 देशात 122व्या स्थानावर विराजमान आहे. दिल्लीचे निर्भया प्रकरण, अलीकडील बदलापूरची घटना, स्वारगेट बसस्थानकातील एका भगिनीचे प्रकरण यासारखे शेकडो हजारो अपराध आपल्या मानवी समाजावर कलंक म्हणून कोरल्या गेली आहेत. भारतात वाढता छळ आणि बलात्काराच्या, हिंसाचाराच्या घटनांमुळे महिलांची सुरक्षितता ही एक महत्त्वाची चिंता आपल्या समोरील आहे. महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा त्यांचा मूलभूत मानवी हक्क आहे. लिंग समानता साध्य करण्यासाठी महिलांना सुरक्षिततेची अत्यंत निकड आहे. महिलांवरील हिंसाचाराचे समाज स्वास्थ्यावर देखील लक्षणीय परिणाम होत असतात. खरे तर महिला कुठेही कमी नाहीत, त्या सबलाच आहेत. महिलांना मिळालेल्या स्वातंत्र्य आणि संधीचे ते सोनेच नव्हे तर हिऱ्यामध्ये देखील रूपांतर करू शकतात. हे वाक्य अजिबात अतिशयोक्ती नाही. याचे उदाहरण म्हणजे अलीकडेच 9 महिने 13 दिवसांच्या प्रदीर्घ अंतराळातील वास्तव्यानंतर भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स सुखरूप वसुधरेवर परत आलेल्या आहेत. एक महिला म्हणून त्यांची भावना कदाचित अशीच झाली असेल, जगण्याच्या या संघर्षाने मोकळे माझे श्वास व्हावे,
जगण्याच्या या संघर्षाने मोकळे माझे श्वास व्हावे, व्हावे माझे पंख इतके बुलंद की आभाळानेही विश्रांतीला यावे, आभाळानेही विश्रांतीला यावे. मित्रांनो, महिलांवरील अन्याय अत्याचाराचे स्वरूप देखील अत्यंत विदारक आणि भीतीदायक आहे. विवाहित महिलांवरील गुन्ह्यांमध्ये क्रूरतेच्या गुन्ह्यांचे प्रमाण 31.4% आहे. अपहरणाचे गुन्हे 19.2%, विनयभंग 18.7% आणि बलात्कारासारख्या दुर्दैवी घटना 7.1% आहेत. 2022 मध्ये महिलांवरील 4.45 लाखांहून अधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत. म्हणजे दर 51 मिनिटाला एक गुन्हा महिलांच्या संदर्भात घटित झालेला आहे. NCRBच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये बलात्काराच्या 32,000हून अधिक घटना नोंदवल्या गेल्या आहेत. तर सामाजिक कलंक आणि सुडाच्या भीतीमुळे अनेक घटनांची नोंदच झाली नाही असे देखील मानले जाते. जगात ॲसिड हल्ल्याचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या देशांमध्ये भारताचा अव्वल नंबर लागतो. आपल्या देशात बालविवाहावर कायदेशीर निर्बंध असूनही युनिसेफच्या मते सुमारे 27% विवाह हे 18 वर्षाच्या आतील महिलांचे, मुलींचे केले जातात. या सर्वांवर तोडगा काय? तर महिलांवरील गुन्ह्यांचा त्वरित आणि प्रभावी तपास करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. कठोर कायदे आणि दंडात्मक शिक्षांची तरतूद करणे ही सरकारची जबाबदारी आहे. महिलांसाठी आत्मविश्वास, आत्मरक्षा कौशल्ये आणि लढाईची वृत्ती विकसित करणे ही त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. या ओळी देखील महिलांच्या सामर्थ्यशाली असण्याची साक्ष आपल्याला देतात. नारी नहीं है निर्बल, नारी ही बल का रूप है. नारी नहीं है निर्बल, नारी ही बल का रूप है. नारी ही दुर्गा भी और नारी ही चंडी स्वरूप है. तेव्हा महिलांनी भीती न बाळगता मुक्तपणे जीवन जगावे, संचार करावा. त्यांच्या स्वप्नांना, इच्छा, आकांक्षांना नवबळ मिळावं म्हणूनच महिला दिन साजरा केला जातो. महिला दिन आला की त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या महानतेचा गोडवा गायला जातो. त्यांचा सत्कारही केला जातो. पण हा सोहळा केवळ एका दिवसापुरता मुळीच नसतो. अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा जगभरातील महिलांना प्रोत्साहन म्हणतात, स्त्रिया म्हणून आपण काय करू शकतो याला मर्यादाच नाहीत. तर शांतीचे नोबेल पारितोषिक विजेत्या मलाला युसुफजाई महिलांना धाडस देताना म्हणतात, मला वाटते की तुम्ही एकटे नाही आहात. जगभरातील लाखो महिला तुमच्यासोबत उभ्या आहेत हे जाणणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. शेवटी एवढे म्हणून आपली रजा घेणार की ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला स्त्री सखी म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला, तो सीतेचा राम झाला. नारी शक्तीचा विजय असो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रोते प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे. स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंटमध्ये व्यक्त करायचे आहे. त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते. ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे. तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता. प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद.